आज मी केली आहे टमाटरची कढी। सीझनमधील टमाटरची कढी आणि नवीन तांदळाचा भात खाण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे। आमच्या इकडे झाडीमध्ये नवीन तांदूळ निघाले की नवीन तांदळाचा भात आणि टोमॅटोची कढी करतात। तर त्याच्यासाठी ही गावरान टमाटर पातळ सालीची टमाटर असतात ही घेतलेली आहे मी। टमाटर छान धुवून घेतले पाण्यात स्वच्छ आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून टमाटर उकळून घेतले। टमाटर उकळून झाले आहे, गरम गरम आहेत, तर ते एका प्लेटमध्ये काढून घेतले। खूप गरम आहे टमाटर, तर आणि त्याचे साल जे असतात ते काढून घेतले संपूर्ण टमाटरचे। आणि टमाटर थंड झाल्यानंतर त्याची प्युरी तयार करून घ्यायची। मिक्सरमध्येच केलेली आहे मी, हाताने पण करू शकता, पण मिक्सरमध्ये केली की छान एकजीव होते। तर ती बाजूला ठेवून इथे मसाला करून घेते जो टमाटरच्या कढीत घालते मी। तर त्याच्यासाठी नवीन तांदूळ घेतले आहे। नवीन तांदूळ तेलावरती छान मंद आचेवरती परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत, ब्राऊन असा। आणि त्यामध्ये जिरे एक चम्मच काळी मिरी घालून परतून घ्यायची। धणे अर्धी वाटी धणे घेतले, धणे पण टाकायचे। आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं 1 वाटी ते देखील टाकून छान परतून घ्यायचं। खोबऱ्याचा रंग बदलस्तोवर हे सारण परतायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर मेथी घेतली 1 चम्मच, खडा मेथी दाणा ते घातलं आणि संपूर्ण हे मिश्रण परतून घेतलं। बघू शकता मसाले छान परतले गेले आहे, खोबरा आपला छान ब्राऊन झालेला आहे। आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याची पावडर करून घ्यायची। हा मसाला मी मुद्दाम जास्तच केलेला आहे, हा केव्हाही कढीसाठी वापरता येतो किंवा चिंचेचं सार आपण करतो त्याच्यामध्ये देखील वापरता येते। आणि हाच मसाला मी मच्छीसाठी पण वापरते, तर जास्तच करून ठेवते मी हा मसाला। केव्हा पण आयत्या वेळी टमाटरची कढी आता करायची झाली तर तो टाकून करता येतो। आता तर सीझन आहे, सीझनमध्ये टमाटरची कढी करतोच आपण। तर एका भरणीमध्ये भरून ठेवून दिला मसाला आणि जेवढा आवश्यक आहे तेवढा वापरणार आहे। टोमॅटोची प्युरी करून झालेली आहे छान। आता कढईमध्ये तेल घेतलं फोडणीसाठी, कांद्याची पात आणि 2 मिरच्या उभ्या अशा चिरून घेतल्या, मिरचीचे काप टाकले त्याच्यामध्ये। आणि हळद, लसण आल्याची पेस्ट टाकून परतून घेतली। त्याच्यानंतर मेथी, आता हिरवी मेथी आहे तर ती थोडी मूठभर हिरवी मेथी अगदी बारीक चिरून त्या फोडणीत घातली मी। आणि जो मसाला केला मी कढीसाठी तो मसाला 2 चम्मच घालून परतून घ्यायचा। खूप छान या मसाल्याने टेस्ट येते कढीची, तुम्ही पण नक्की करून पहा असा मसाला टाकून टोमॅटोची कढी। मसाला व्यवस्थित परतून घेतला की त्याच्यामध्ये तिखट आपल्या चवीप्रमाणे, इथे मी 2 चम्मच तिखट घातलेलं आहे, मीठ चवीप्रमाणे घालून परतून घ्यायचं छान। आणि मसाला परतून झाला की टोमॅटोची प्युरी जे करून ठेवली आपण मिक्सरवरच केली मी, छान एकजीव होतात। मला मिक्सरवर केली कीच आवडते कढी, पण तुम्ही बघा तुम्हाला जर असं हाताने त्याचा पल्प काढून जर करायची असेल तर तसं करू शकता। टोमॅटोची प्युरी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं। पाहू शकता तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी घालायचं, इथे गरम पाणी घातलेलं आहे मी। जेवढी पातळ आपल्याला हवी आहे कढी तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घालायची। हे टोमॅटो खूप आंबट असतात पातळ सालीचे, आता सीझनेबल निघतात ते, तर पाणी थोडं जास्त घातलं तरी चालतं। आता कढीला छान उकळी आलेली आहे मस्तपैकी, चारी बाजूनी दणदण अशी उकळी आली की थोड्या वेळ मंद आच करून फक्त एक मिनिट राहू द्यायची कढी छान। आता मंद आचेवर पण कढी झालेली आहे। त्याच्यात काळा मसाला घरगुती आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, गॅस बंद करायचा। कढी आता तयार झालेली आहे। तर कढी इथे मी नवीन तांदळाचा भात पण केला आहे आणि ज्वारीच्या कण्या देखील केलेल्या आहे। दोन्ही याच्यासोबत खूप छान लागतो, पोळीसोबत पण छान लागते, पण आज माझा मूड भात खाण्याचा होता। आणि कण्या डायटिशियन लोकांसाठी कण्यासोबत ही कढी खूप छान लागते। प्रत्येक सीझनमध्ये करता येते, पण आत्ताच्या टोमॅटोची चव वेगळीच असते। तर
मस्तपैकी गरम गरम भात असा लाजतो आहे हाताला. गरम गरम भात आणि कढी, वा आहा हा, तुम्ही खाऊन पहा, स्वर्ग सुखच. आणि ज्वारीच्या कण्यासोबत पण खूप छान लागते. तुम्हाला जसं खायचं आहे तसं खा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा. पुन्हा भेटू.